आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी समोर येते। सीएसएमटी वरून निघणारी नागपूर स्पेशल एक्सप्रेस स्थानकावरच आली नसल्यामुळे प्रवासी हे सध्या संतापलेत। काल रात्री 12:20 ची सीएसएमटी वरून निघणारी नागपूर स्पेशल ही सकाळी 6:30 वाजले तरी देखील आलेली नाहीये। तर रेल्वे प्रशासनाचा चालकाशी संपर्कच होत नसल्याचं कारण हे अधिकारी सांगतात। प्रवाशांनी अधिकाऱ्यांना आता घेराव देखील घातलेला आहे। त्यामुळे सीएसएमटी वरून ही बातमी आपल्याला सध्या समोर येते। काल रात्री 12:30 वाजता सुटणारी रेल्वे ही अद्यापही पोहोचलेली नाहीये। त्यामुळे मध्य रेल्वेवर प्रवाशांचा हा मोठा संताप पाहायला मिळतोय। रात्रीपासूनच हे प्रवासी या स्थानकावरती आलेले आहेत, परंतु अजूनही ट्रेन आली नसल्यामुळे प्रवाशांमध्ये संतापाचं वातावरण आहे। त्यांनी अधिकाऱ्यांना प्रश्न देखील उपस्थित केलाय, परंतु चालकाशी कोणताही संपर्क होत नसल्याचं कारण हे सध्या अधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहे। त्यामुळे सीएसएमटी वरून निघणारी नागपूर स्पेशल ही सकाळी 6:30 वाजलेत तरी देखील अजूनही स्थानकावर आलेली नाहीये। रेल्वे प्रशासनाचा चालकाशी कोणताही संपर्क होत नसल्याचं अधिकाऱ्यांनी आपलं म्हणणं स्पष्ट केलेलं आहे। प्रवाशांनी अधिकाऱ्यांना सवाल उपस्थित केले होते की अजूनही रेल्वे कशी आलेली नाही आणि त्यावर अधिकाऱ्यांनी हे उत्तर दिलंय। आणि याच संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी अजय माने यांच्याकडून। अजय, आपण जर पाहिलं तर मुंबई नागपूर विशेष ट्रेन जी आहे ती आता आपण जर पाहिलं तर 12 तासाच्या वरतीचा जो एकंदरीत संपूर्ण प्रकरण आहे ते उलटून गेलेलं तरी अद्याप आलेली नाही। काल जी ती एकंदरीत 6 वाजता निघणारी गाडी त्याच्यानंतर प्रवासी थांबले होते। आता सकाळचे 6:30 वाजून गेलेले आहेत आणि आता माहिती मिळते की 2 मिनिटं आधी गाडी जी आहे ती नुकतीच रेल्वे स्टेशनला पोहोचलेली आहे। पण आपण जर पाहिलं तर या रेल्वेच्या अशा प्रवासी खोळंब्यामुळे जे ते प्रवासी थेट रेल्वे ट्रॅकवर उतरून जे ते आंदोलन करताना किंवा निषेध व्यक्त करताना पाहायला मिळालेत। विशेष म्हणजे जे रेल्वेचे अधिकारी आहेत त्यांना सुद्धा प्रवाशांनी घेराव घातला होता। कुठलीही पूर्व सूचना देण्यात आली नव्हती, पूर्व कल्पना देण्यात आली नव्हती। त्याच्यानंतर 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत प्रवासी रेल्वे स्थानकावर होते। त्याच्यानंतर आता सकाळी 6:30 वाजता जेव्हा माहिती घेतली होती तेव्हा सुद्धा रेल्वे प्रवासी त्या ठिकाणीच होते। गीतांजली एक्सप्रेस तरीही दाखल झाली नव्हती आणि आता माहिती मिळते की 1 की 2 मिनिटं आधी गाडी जी आहे ती नुकतीच आता जी आहे ती फलाटावर पोहोचलेली। त्यामुळे या संदर्भात आता रेल्वे प्रशासन नेमकं काय उत्तर देणार, कारण की 12-12.5 तास प्रवाशांचा जो आहे तो खोळंबा झालेला आहे। त्यांना स्थानकावर बसावं लागलाय। एवढ्या वेळात ते थेट बरोबर आहे। त्यामुळे आता ही गाडी इथे आल्याचं कळतं आहे। त्यामुळे संताप कुठेतरी थोडासा नागरिकांचा हा कमी झाल्याचं जाणवतंय, परंतु अधिकारी यावर काय उत्तर देतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। 12 वाजतापासून सध्या आम्ही सीएसटी स्टेशनवरती आहे आणि रात्रीच्या 12 वाजतापासून आम्ही स्टेशनवरती आहे। आमची गाडी 01123 रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे 3 तास पहिले डिले झाला, नंतर अर्धा तास करत जवळपास त्यांनी आतापर्यंत आम्हाला इथे ओढलंय। आम्ही गीतांजली गाडीच्या समोर जाऊन रोखण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी आम्हाला समजवलं की तुमची गाडी येईल। त्यांनी आम्हाला प्रॉमिस केलं, पण याच्यामध्ये अतोनात आमची हाल अपेष्टा झालेली आहे। रात्रभर आम्ही स्टेशन मास्टरसोबत भांडलो। आमच्या भगिनी, आमचे मोठे, आमचे लहान मुलं, त्याच्यामध्ये काही पेशंट्स आहेत, काही पेशंटला ॲम्ब्युलन्सनी बाहेर पाठवावं लागलं। तर अशी दुर्दैवी व्यवस्था आमची झालेली आहे या सीएसटीच्या प्रशासनामुळे। सध्या आम्ही सीएसटी स्टेशनवरती आहे आणि रात्रीच्या तर अनेक तासांच्या प्रतीक्षेत